ठीक आहे आता. ओके. पहिला कोणता झाला? वेगळे पशुपा. दुसरा जुळणारी आकृती. ठीक आहे. आता कोणता आहे? आकृती पूर्ण करा. ठीक आहे. आता वेगळे पद समजला. आकृती पूर्ण करा. थांब एक मिनिट. आकृती पूर्ण करा. सर्वात सोपा बिलकुल. आकृती कशी असो ते का करायचं आहे? पूर्ण करणार. बरोबर आहे. पूर्ण करायचं आहे. आता अशी आकृती राहते. कन्फ्यूज आहे. बहुतच कन्फ्युजन आकृती वाटते. हो ना? वाटते का नाही? बिलकुल. आता पहा इथं बिंदू आहे. प्रश्न आकृती दिले आहे. 4 ऑप्शन राहतील. ठीक आहे. ऑप्शन राहतील. आकृती पूर्ण करण्यासारखा सर्वात काय विषय घटक तो बिलकुल सोपा घटक आहे. ठीक आहे. चलो कोणता आहे तर सांग. आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करा मध्ये 4 भाग पडतील. ठीक आहे. आता 1 2 3 4 कोणती 4? ओके. इकडे आलाय 1 2 3. पहिले तर आधी सर्वात आधी रेष येईल. पण याच्यातून कशी येईल? हे येईल. सर्वात कन्फ्युजन. तर का करायचं मग? आता पेन्सिल राहते. सांगलं होतं आधी. मागच्या वेळी सांगलो होतो. पेन्सिल राहते. याला काहीच नाही म्हणत. आपला जसा पेपर राहते सरावामध्ये तर प्रॅक्टिस होईलच. याला काय करायचं? पहिले कम्प्लीट करायचं इथंच. आता काय करशील? पेन्सिल नसेल आणि एक रेष आहे. हे एक रेष जर कम्प्लीट केला. ओके. याच्यात सेम याच्यात आहे तसे. आता काय रिकामा आहे? भरलेला आहे. मग काय रिकामा येईल? भरलेला आहे. सेम समजला ना? यातला वेगळे आकृती पूर्ण करा येऊन जाईल. ओके. आता पहिला काय झाला होता? वेगळे पद शोधा. ठीक आहे. दुसरा जुळणारी आकृती. फॅन बंद कर. फॅन बंद कर. ओके. पहिलं काय? वेगळे पद शोधा. दुसरा जुळणारी आकृती. तिसरा आकृती पूर्ण करा. ओके. आणि चौथा मालिका पूर्ण करा. आणि पाचवा संबंध. सर्वात सोपा कोणता वाटताय? सर्वात सोपा तुला कोणता वाटताय? सोपा वेगळे पद शोधा आणि जुळणार. सर्वात सोपा वाटताय. काऊन? समजून येते. ओके. आणि हा आकृती पूर्ण करा येते. सोपं वाटताय. मालिका पूर्ण करा. हा ठीक आहे. समसंबंध ठीक आहे. ओके. भौमितिक रचना पूर्ण करा. भौमितिक रचना म्हणजे कोणतेही आकृत्या नाही. वाकडी तिकडी दिली तर ते आकृती काय नाही. भौमितिक रचना म्हणजे कोणती? जे भूमितीतले राहतात माहिती आहे ना आकृत्या. चौकोन, त्रिकोण, षटकोन, अजून सर्वच कोण जे आकृत्या आहे. कसे गोल केल्या जाते का नाही ते का करायचं आहे? भौमितिक रचना पूर्ण करायचं. असं सर्कल दिला राहील. तो अर्धा दिला राहील. त्याला पूर्ण करायचं. आणि प्रत्येकाला 4 ऑप्शन राहणारच आहे. ठीक आहे. आता घडी घाला व उलगडा. पाहिलीच आहे मागच्या बॅच मध्ये. काय होते? घडी घाला व उलगडा. सर्वात सोपा आहे पण मुलाला कठीण बनणारा विषय कोणता? घडी घाला व उलगडा. सर्वात पोराचा एक मार्क फारसा इथं जाते यावेळी चुकवते तर बिलकुल फिक्स आहे. आणि सर्वात सोपा आणि सर्वात कठीण आरशातील प्रतिमा दिली आहे. पण त्याच्यात कायचा विचारते? अजून पाण्यातली त्याच्यातलाच घटक आहे. पण तो चॅप्टर काय दिला आहे? धडा आरशातील म्हणजे कशी? डावा हात बदलते, उजवा हात बदलते. इकडचा भाग तिकडे डावी उजवी साईड बदलते. ते काय झाली? आरशातली झाली. आणि पाण्यातली वेगळी आहे. पाण्यातली का बदलते? संपूर्ण प्रतिमाच उलटी होऊन जाते. ठीक आहे. त्याच्यातले आहे आरशातली. आता जेव्हा आरशातली प्रतिमा राहते तेव्हा अशी राहते. समजला? मी दाखवलं होतं आरशातली प्रतिमाचा घटक दाखवतो. समजून सांगतोय 10 घटक. मग समजते. ठीक आहे. आरशातील म्हणजे रेषा. आता पोरं काय करतात परीक्षेला जाताना? परीक्षेमध्ये गेला पहिले आरशातील प्रतिमा पाण्यातले समजून घ्यायला लागल.
काय करतात मग? इथं गेला ए राहते एच काय येईल आरशातला? एच का बदलल? ए लिहिला राहते ए, तर आरशातला काय येईल? एस येईल ना. तर मग त्या ऑप्शन मध्ये काय राहील? ए राहील. अन पाण्यातील प्रतिमेमध्ये कसं राहील? ए. मग जसा ए राहील हा तर त्याचा काय राहील? पाण्यातील उलटा राहील. मग हा ऑप्शन देते कोणता? ए ऑप्शन काऊन देते? एक झाला आरशातला, पोरं कन्फ्युज झाले पाहिजे म्हणून. आणि दुसरा का देते? पाण्यातला. आणि तिसरा का देते? आडवा. आणि तिसरा इकडच्या साईडले. मग तुम्ही काय करता? आरशात लिहू का पाण्यात लिहू पाहता का? नाही. मग का पाहायचा? असे जर रेषा राहिले तर ते कायचे आरशातले, असे रेषा राहिले ते खालच्या बाजूला पाण्यातील. पाण्यात उभा समजायचं असे जर राहिला तर, आणि असं राहिलं तर आरशातील. ठीक आहे. सर्वात सोपा घटक पण त्याला कठीण बनवते, कन्फ्युज करते. ठीक आहे. यावेळी कोण चुकवले होते? आपले एक स्टुडंट भाग्यश्री आरशातील प्रतिमा चुकवली होती. फिक्स काऊन? सेम टू सेम लिहिले होते बिलकुल. दोन तिथं 50% पोरं गेले रिझल्ट. काऊन? अशाच मुळे. समजला? अशाच मुळे हा रिझल्ट गेलेला आहे. 50% काऊन? प्रत्येक 2 संशयित ठेवले का? दोन्ही उत्तर येत होते, पण जो प्रश्न तयार केले आयोग माहित आहे ना, जो प्रश्न तयार केले त्याला माहित होता का हाच उत्तर येणार. मग तो त्याला मार्क देतील ना. मग आपले मार्क 1-2 मार्काने प्रत्येक 3 पोरं एवढे गेले. आता अवकाश कल्पना तुकडा द्या. अवकाश कल्पना म्हणजे आयडिया लावतो ना आपण, विचार करतो, ते असे कल्पना तुकडे देतील. ओके, तुकडे देतील. तर किती? 5 तुकडे दिल्यावर 5च जुळणार आहेत. तिथे 6 दिल्यावर जुळणार आहे का? मग 4 किंवा 5 तुकडे दिले राहतील. ओके, 4 देतील तर वेगवेगळे तुकडे देतील, आडवे उभे, त्याची दिशा पलटवतील. मग तरी आपल्याला तुकडे ते जोडायचा आहे. सर्वात सोपा घटक, काही चुकत नाही. 1-2 क्रमांक देऊन टाकायचा. 4 राहिले तर प्रत्येक क्रमांकाला 1, 2, 3, 4 देऊन टाकायचा. तुकडे जुळून जाईल. इकडे लक्ष द्या. लपलेली आकृती शोधा. लपलेली आकृती एवढा सोपा. आता तुला कोणता कडा? लपलेली आकृती समजते ना? लपलेली आकृती एवढी डेंजरस लपवून ठेवते तरी पण मिळते ते. असं का कुठे लपवते का? नाही. लपलेली आकृती शोधामध्ये कसं आहे? इथं लपलेली दिली राहील, ते शोधायचं आहे. आता हा मार्गदर्शन करतो एवढा. मग तुला काय होईल? समजून जाईल. ठीक आहे ना? हे झाले. सर्वात कोणता? वेगळेपण शोधा येईलच, जुळणारी आकृती येईलच, आणि आकृती पूर्ण करा येतेच. अजून मालिका पूर्ण करा. समजला? आता थोडा बहुत कोणता आहे? आता समसंबंध. समसंबंध नाही, समसंबंध. म्हणजे इथं 1 दिला राहील तर याच्या जोडीला 2 दिला राहील. 1 प्लस केला राहील. मग याच्या जोडीला 2 दिला राहील तर काहीतरी दिला राहील. म्हणजे एकमेकासोबत संबंध. जर मुलगी असेल तर तिकडे मुलगा दिल्यावर काय राहील? इकडे मुलगी आणि मुलगी असेल तर इकडे मुलगा दिला राहते. तर काय येते मध्ये? मग काय येईल? मुलगाशी येईल. त्याला समसंबंध मध्ये. माहित आहे? समजला ना? आता इकडे 5 अधिक 3 जर 8 होते म्हणत असेल तर तिकडे तोच संबंध लागल. 3चाच फरकानं लागल. तर मग ते संख्या 11 अधिक 3 दिली तर किती लिहायला लागल? मग 14. पण लिहायला लागल 3च्याच फरकानं. समजला? याला म्हणते सबंध. समजला? समसंबंध. ठीक आहे. आता हा घडी घालत शिकवतो मी. जवळ पेपर आले. कोणते? सराव सावलीचे. 1-2 सराव मध्ये येऊन जाते. हे एवढे चॅप्टर का करायचं? आता तू का करशील? वेगळेपण शोधाचा प्रॉपर अभ्यास करणे आहे. गोल करायचे कागद रामटेके सरांकडून माग आतापासून तयारी करता. ते जर लिही म्हणले शाळेत तर तेवढा काही लक्ष द्यायचा नाही. द्यायचा समानार्थी शब्द द्यायचा, एक्स्ट्रा जर शिकवतो द्यायचा. नाही तर मस्त्या तर करायचंच ना आजपासून. जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत किंवा डिसेंबर मध्ये पेपर राहतील. मी सांगावं करावं हे अपेक्षा सोडूनच दे. समजला ना? आता समजला? पास व्हायचं असेल तर, नाही तर 6व्या वर्गात जाणार असेल. हाच उद्देश सांगून प्रत्येक पोराला मी सांगतो. कारण की अभ्यास करणे आहे. आणि गणितातले ते एवढे सोपे आहेत चॅप्टर, एवढे सोपे. वाटला नाही गुणाकार विचारला. माहिती किती गुणाकार विचारला? 9999 गुणिला 99 विचारला. तर कोणाला गुणाकार येते? मग असे म्हणले प्रत्येक जण का पेपर काय होता? सोपा होता.
पण जर 9999 गुणिला 99 हे तुलाही करता येते मलाही करता येते. हा, जर तिसऱ्या वर्गाचा पोरगा करायला पाहिजे पण वेळ लागेल. तुला वेळ लागेल का? नाही, तुला वेळ लागेल. आता प्रॅक्टिस व्हायची आहे. ते जर तिथं जर टाइम गेला नाही, एखादी आकडा चुकून गेला तर किती टाइम जाते? जाते ना. मग पोरगा फेल होईल का? फेलच होईल ना, टाइम गेल्यावर का राहील. म्हणून तो 9999 हा सोपा गणित ना, ऍक्च्युअली सोपा दिलाय पण सोपा आहे का? त्यासाठी का लागतंय? सराव लागत आहे ना. तू जेव्हा गुणाकाराचा सराव करशील तेव्हा तुला जर 10 घंटे जर त्या गणिताला उत्तर येऊन काही फायदा आहे का? मग ते 9999 गुणाकार सोडवताना का करायचा? एकक कधी बदलत 9981 हा एक कधी बदलल का? तो जागा सोडणार नाही. तर मग ऑप्शन मध्ये 4 पैकी ए बी सी डी मध्ये एकच आहे का पाहायचा? किती आहे का पाहायचा? एकच मध्ये कोणत्या एककामध्ये? इकडे लक्ष दे, एक आहे का पाहायचा. जर एक असेल तर काय होते? मग समजा तो ऑप्शन आहे ना. हा, एवढी घाई करायचं नाही. होऊ शकते दशक चेंज. मग मी सांगणार आहोत जसं जसं प्रॅक्टिस होईल अभ्यासाची तसा तसा होणार. हे 10 घटक सोपे आहे. आता काय करशील घरी गेल्यावर? बुक असं रफ. जर सर्वात जर बोर मारला तर अभ्यास करायला आपल्याला बोर होत आहे, तर काय करायचं आपण? हे अशा आकृत्या काढायचा, लिहायचा नाही. काय करायचा? आकृत्या. बोर मारल्यावर मग आता बोरिंग झाला नाही करू शकत अभ्यास, तर काय करायचा? मग हे आकृत्या काढायचा आणि काय करायचा? वेगळे पद शोधा. तर मग एक घाई नाही करता. एवढी मोठी पुस्तक आहे, नाही सर इकडे नाही समजत, मी इकडे नाही समजत असं म्हणायचा नाही. सर्व समजणार आहे प्रॅक्टिस केल्यावर. ओके, आता हे झाले आकृत्याचे. प्रॉपर प्रॅक्टिस कर. सर आवडीनं सांगा मला का वेगळे पद शोधा येते? सर तो हा सोपाच आहे. जुळणाऱ्या आकृती जो नाही येत त्याला टिक करून ठेव, म्हणजे इथंच का नाही येत आहे म्हणून. ठीक आहे, कठीण जात आहे. असा कोणताच चॅप्टर नाही का तो कठीण जाईल. आणि जो नाही येत ना त्याला सोडूनच दे, मी आहो. समजला? समजा जास्त स्ट्रेस घ्यायचा, टेन्शन घ्यायचा नाही, बिलकुल नाही घ्यायचा. आता गणिताचा पहिलाच आता 1-2च चॅप्टर सांगतो, मग घरी गेल्यावर अभ्यास करशील. ओके, गणिताचा सर्वात सोपा संख्या आणि संख्या पद्धती. हे सगळ्यात माहिती आहे. संख्या म्हणजे कसे? संख्या अरे 1-2च्या ते संख्या आहे ना. आणि संख्या आणि संख्याची पद्धती. पद्धती म्हणजे अरे आपल्या वागण्या चालण्या बोलण्याची पद्धती. खराब पद्धती चांगल्या पद्धती आहेस ना. हा, चांगल्या पद्धतीने वाग म्हणतो ना आपण. ते संख्येची पद्धती. कसे म्हणले नव्हते का? मग 1 झाल्यावर 3 लिहिणे होणार आहे का? 2 ते लिहाच लागेल. म्हणून ते का सांगलाय? संख्या आणि संख्येची पद्धती सांगलाय. बिलकुल बहुत बडे चॅप्टर आहेत. ठीक आहे, आता एवढा. ओके, गणिताचा अभ्यास कर. ठीक आहे, आकृत्याचा आता गणिताचा नको, मी सांगतो. मग जेवढे आकृत्या आहेत आता तो काही समजलं असेल कसा काढायचा. ओके, ठीक आहे, जा आता.